राज्य सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये कोल्ड वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या वॉर रूम शेजारी स्वतंत्र कक्ष तयार केलाय आणि नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी भाजप शिवसेनेनं स्वतंत्र बैठका घेतल्यात। त्यामुळे सरकारमधल्या या दोन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची चर्चा आहे। पाहूयात एक रिपोर्ट। राज्य सरकारमधल्या तीन पक्षांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा आहे आणि या चर्चेसाठी कारण ठरले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या दोन मोठ्या घटना। पहिली घटना आहे मुख्यमंत्री फडणवीसांच्या वॉर रूम शेजारी एकनाथ शिंदेंनी स्थापन केलेला समन्वय कक्ष आणि दुसरी घटना आहे नाशिकच्या कुंभमेळा नियोजनासाठी एकनाथ शिंदेंनी घेतलेली स्वतंत्र बैठक। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या वॉर रूमच्या शेजारी समन्वय कक्ष स्थापन केला। समन्वय साधणं आणि प्रकल्पांना गती देणं हे शिंदेंच्या समन्वय कक्षाचं काम आहे। याद्वारे पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे सुद्धा शिंदे लक्ष ठेवणार आहेत। पण आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत, सर्व काही सुरळीत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। असं आहे की त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, ती जागा त्यांच्याच करता होती। त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे। त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललंय, नीट आहे। प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी शिंदे पावलं टाकत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली। तर महायुती सरकारमध्ये पायात पाय घालण्याचं काम सुरू असल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। प्रत्येकाला सरकारमध्ये सहभाग घेता येतो, प्रत्येकाला आपल्या पक्षाचं वॉर रूम ओपन करता येतं, प्रत्येकाला आपापला पक्ष चालवायचा आहे, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे। आम्ही फक्त सरकारमध्ये एकत्र आहेत, पक्ष मात्र आमचे वेगळे आहेत आणि त्यामुळे आमच्या शेजारी उघडला काय आणि आमच्यापासून दूर उघडला काय तर आमचं ऑब्जेक्शन नाही आहे त्याला। आता कुंभमेळ्याची बैठक जर दोन नेते वेगवेगळ्या ठिकाणी घेत असेल तरी विषय शेवटी एकच आहे कुंभमेळ्याचा। त्याच्यामध्ये चूक काय झाली, 2 लाखांना घेता, अजून तिसरासुद्धा घेऊ शकतो कोणी, मुख्यमंत्रीसुद्धा घेऊ शकते बैठक। प्रत्येक उपमुख्यमंत्री महोदयांचं म्हणजे त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींचं काय सूचना आहेत, काय विकास कामांच्या संदर्भातल्या अडीअडचणी आहेत, हा मांडण्याचा तो एक प्लॅटफॉर्म आहे। तो तिथं मांडल्याच्या नंतर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय समन्वय साधून निर्णय करतात। हा एक नॉर्मल कोर्स मधला विषय आहे। यांच्यामध्ये तंगड्यात तंगड घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे। एकनाथ शिंदेने मला शहाणपणा शिकवू नये। एकेकाळी ते माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आणि सहकारी होते। ची लाईन त्यांनी मारावी, त्यांनी कोणाला लाईन मारायची ती मारावी। जे सरकार भ्रष्टाचारातून, गद्दारीतून निर्माण झालंय त्या सरकारचे ते प्रमुख होते। तुम्ही संपूर्ण न्याय व्यवस्था, निवडणूक यंत्रणा विकत घेऊन तुम्ही तुमचं सरकार टिकवलंय। दुसरीकडे 2027च्या कुंभमेळ्याच्या नियोजनाबद्दल सुद्धा भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्र बैठका घेतल्या आहेत। याआधी गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाबद्दल नाशिकमध्ये बैठक घेतली। या बैठकीचं दादा भुसे यांना निमंत्रण नव्हतं। आता एकनाथ शिंदेंनी कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक घेतली, पण या बैठकीत गिरीश महाजन यांना निमंत्रण असूनही ते गैरहजर होते। उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा नाशिकचा दौरा आहे आणि त्यामुळे एक आढावा बैठक त्यांनी त्या ठिकाणी बोलवलेली आहे, त्याचं आमंत्रण मलाही आहे। पण उद्या आमची मोठी बैठक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची इथे आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत, त्यामुळे मला जाणं शक्य नाही। फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो, परंतु मला अजून त्या ठिकाणी आज उद्या CM साहेब आमच्याकडे येत आहेत, त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही। एवढंच नाशिकमध्ये आलेले आहेत तर 2027 मध्ये जो कुंभमेळा संपन्न होणार आहे आणि ते नगरविकास विभाग पण मंत्री आहेत, तर त्या अनुषंगाने अधिकारी पातळीवर यापूर्वी काय काय नियोजन आहे, भविष्यामध्ये काय आपल्याला करायचं आहे याचा आढावा घेणार आहेत। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सुद्धा
भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये वाद आहे. आधी नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे गेलं, पण शिंदेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतल्यानंतर पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. सध्या नाशिकचं पालकमंत्रीपद हे रिक्त आहे. कुठेही नाराजी नाही आणि कुठे आमच्याकडे पालकमंत्री पदावरून तुम्ही मला बघतात, माझी कुठे काही प्रतिक्रिया दिली का? आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं कुठेही कोणी बोलायचं नाही, आमदारांनाही सूचना दिलेल्या आहेत, कोणीही मागणी करायची नाही, कुठेही रस्ता रोखून टायर जाळू हा कार्यक्रम आमचा नाहीच आहे. आमचं सरकार आमचं आहे, तिघांमध्ये एकवाक्यता आहे, एकमत आहे. आणि मला असं वाटतं की 2 जिल्ह्यांमध्ये थोडासा वाद आहे, रायगड आणि नाशिकमध्ये. मला वाटतं तिन्ही आमचे नेते बसून या संदर्भामध्ये लवकर निर्णय करतील. पालकमंत्री पदाच्या संदर्भातले सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहेत आणि या संदर्भातला त्यांना जे योग्य वाटेल ते निर्णय ते त्या ठिकाणी करतील. त्यांनी केलेल्या निर्णयाचं पालन करणं कार्यकर्ता म्हणून आमची जबाबदारी असेल. नाशिकचं पालकमंत्रीपद कुंभमेळ्यासाठी घेतलेली स्वतंत्र बैठक आणि मंत्रालयामध्ये स्थापन केलेला स्वतंत्र कक्ष, त्यामुळे भाजप शिवसेनेत सर्व काही आलबेल नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.